संपूर्ण राज्यात खळबळ उडून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुपूर्द केला। खरात आणि चाकणकरांचे अनेक व्हिडिओ गेल्या 2 दिवसापासून प्रसारमाध्यमावर धुमाकूळ घालत आहेत। खरं तर राष्ट्रवादीने अगोदरच रुपाली चाकणकरांना हाकलून देण्याची मागणी केली जात होती, परंतु तसं झालं नाही। हे प्रकरण इतकं लहान नाही आणि चाकणकर एकट्या आढळल्या, मात्र अनेक राजकीय नेत्याशी खरातचे घनिष्ठ संबंध असल्याचं देखील बोललं जाते। आता तपासानंतर याचा दुसरा भाग देखील समोर येणार आहे। एकंदरीत राज्य सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना अडचणीत आणणारं हे प्रकरण ठरेल अशी देखील चर्चा सध्या जोर धरत आहे। खरात हा महिलांचे शोषण करायचा, भोंदगिरी करायचा, त्यांना गुंगीचं औषध द्यायचा आणि अत्याचार करायचा, त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांना सतत ब्लॅकमेल करायचा। त्यामुळे या प्रकरणात कोणी पुढे येत नव्हतं। अखेर एका महिलेनं पुढे येऊन या प्रकरणाला वाचा फोडली आणि खरात याला अटक झाली। आता पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत। यामध्ये 58 जे व्हिडिओ आहेत पेनड्राईव्ह स्वरूपामध्ये ते देखील निष्पन्न झाले आहेत। याच्यामध्ये अनेक राजकीय नेते अडकल्याची भीती देखील वर्तवली जात आहे। आता खरात अटक केल्यानंतर त्याच्या सर्व संपत्ती संदर्भात ही माहिती गोळा केली जात आहे। नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोक्याच्या जागेवर खरातचे प्लॉट आहेत, जमीन आहे ज्याची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे। नगदी रोख रक्कम आणि सोनेही मोठ्या प्रमाणात आहे। हे देखील जप्त करण्यात आल्याचं बोललं जात आहे। आता काही आक्षेपार्ह मटेरियल आणि पेनड्राईव्ह यामधून अजून बरंच काही बाहेर येणार आहे। खरं पाहिलं तर हे राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला अत्याचाराच्या गंभीर आरोपावरून अटक करण्यात आली आहे। आता याला अटक केल्यानंतर राजकीय कनेक्शन देखील समोर आले, यामुळे महाराष्ट्रात देखील सर्वत्र खळबळ उडाली आहे। परंतु नेमकं हे प्रकरण उजेड आणणारा जो खरात याचा ऑफिस बॉय होता नीरज जाधव, हाच खरा यामधला मास्टर माइंड असल्याचं बोललं जाते। अशोक खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव याने सगळा गेम केला अशी माहिती देखील समोर येते। नीरज जाधव हा प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं समजलं जाते। डिसेंबर 2025 मध्येच नीरजने खरातच्या नकळत काही महिलाचे कार्यालयातून 58 जे CCTV फुटेज होते ते ताब्यात घेतले होते आणि नीरज जाधव अशोकच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला अशोकच्या काळ्या कारनाम्याचा संशय आला होता। तो करीत असलेला कर्मकांड आणि सर्व जे काही होतं ते खरात ह्या ऑफिस बॉयने आपल्याकडं घेऊन ठेवलं होतं। ज्या पद्धतीचे CCTV फुटेज होते त्याच्यामध्ये सर्व काही उघड झालेलं होतं आणि खरात हा सगळं साधू म्हणून समाजामध्ये वावरत होता आणि हे सर्व जे मायाजाळ जमवलं होतं या मायाजाळावर किमान नीरज याला वाटत होतं की त्याला काहीतरी त्यामध्ये रक्कम मिळावी, यासाठी त्यांनी हे सर्व आपल्याकडं CCTV फुटेज असतील, त्याचे व्हिडिओ असतील आणि जो काही खरात करत होता त्याचं देखील रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं। आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं एक ट्विट केलं होतं की रुपालीताई यांनी राजीनामा द्यावा, त्या पद्धतीनं शुक्रवारी रात्री रुपालीताई चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे। आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि खरात यांचे अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमावर सध्या व्हायरल झालेले आहेत आणि व्हायरल देखील होत आहेत। त्या खराची पूजा करत आहेत, पाय धुत आहेत, कधी त्यांच्या डोक्यावर छत्री धरत आहेत, कधी त्याला वाढदिवसाचा केक भरत आहेत, असे अनेक फोटो झळकू लागले आहेत। मात्र ज्या पद्धतीने 2 दिवसापासून रुपालीताई चाकणकर यांनी पहिल्या दिवशी फक्त एक ट्विट केलं होतं की यामध्ये माझा आणि खरात यांचा वैयक्तिक काही संबंध नाही, त्यांचं वैयक्तिक आयुष्य वेगळं आणि मी त्यांना गुरु मानलं होतं म्हणून त्यांची ती सेवा केली आहे, अशा प्रकारचं त्यांचं ट्विट 2 दिवसापूर्वी झालं होतं। परंतु आता त्यांनी काल राजीनामा दिल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं ते नेमकं काय म्हणाले ते पण आपण ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सूत्रम कल्पना नसते। त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। आता याच्यामध्ये रुपाली चाकणकर एकटे आहेत का, तर ह्याच्यामध्ये अनेक नेत्यांचे फोटो आहेत, अनेक सेलिब्रिटी देखील या ठिकाणी येऊन जातात, भेटून जातात, गुरुमंत्र घेऊन जातात
आता ज्या पद्धतीचे व्हिडिओ सापडले आहेत, ज्या पद्धतीचं जे पेनड्राईव्ह सापडला आहे, त्यामध्ये कोणते कोणते नेते अडकलेले आहेत अथवा कोणते कोणते सेलिब्रिटी अडकले आहेत, ते देखील आता SIT मार्फत समोर येणार आहे. कारण हा सर्व तपासच SITकडे दिलेला आहे. सध्या तरी या प्रकरणामध्ये रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घेतला आहे. यामध्ये अशी दुसरी बाजू आता समोर येत आहे की रुपालीताई चाकणकर या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा देणार आहेत. आता येणारा काळ यामध्ये अजून किती जण इन्व्हॉल्व आहेत हे देखील आपल्याला समजणार आहे. सध्या तरी या अपडेटमध्ये एवढंच आहे. नंतर पुन्हा नवीन अपडेटसह भेटू. तोपर्यंत नमस्कार.